शुभांगी समाधानमध्ये। तर मी माझ्या चॅनलवर देवाचे व्हिडिओ, जॉब आणि घराचं माझं जे रुटीन आहे डेलीचं ते तुमच्यासोबत शेअर करते। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। कितीचा झाला? तुम्हा सर्वांना माझा दंडवत प्रणाम। मी शुभांगी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनल शुभांगी समाधानमध्ये। तर बऱ्याच ताईंच्या मला कमेंट आल्या होत्या की ताई तुमचं देवघर दाखवा, तुम्ही देवघर कुठून बनवलंय ते सांगा, कितीला बनवलंय ते सांगा, आणि परत त्याची उंची किती आहे, लांबी किती आहे, अशा खूप साऱ्या कमेंट होत्या आणि मला परत त्याच कमेंट होत्या। तर म्हटलं चला आपण एक देवघराचा व्हिडिओ बनवूया आणि तो तुमच्यासोबत शेअर करूया, जेणेकरून कोणी महानुभव पंथ असेल तर त्यांना हे देवघर बनवायला अगदी सोपं पडेल असं। कारण मी जेवढं पण शोधलं आहे, खूप ठिकाणी मी फिरली, पण मला कुठेच असं देवघर मिळालं नव्हतं। सगळं तिथे ते म्हणजे वेगवेगळे डिझाईन होते, आपण आम्हाला जसं पाहिजे तसं मिळतच नव्हतं। मग हे आम्ही बनवून घेतलेलं आहे। खूप ठिकाणी फिरल्यानंतर मग आम्ही ही डिझाईन वगैरे सगळे शोधले आणि हे फोटो मिळत नव्हते, ते गुगलवरून आम्ही काढले व्यवस्थित, त्यांचे स्क्रीनशॉट आणि त्यांना दिले, तर त्यांनी पण खूप छान बनवून दिलेलं आहे, तुम्ही बघू शकतात। तर इकडे साईडला जे आहे ते आम्ही मोरपीस घेतलेले आहेत, तर ते खूप सुंदर दिसतात। आम्ही त्यांना पूर्ण मोठी साईज सांगितली होती, पण त्यांच्याकडून चुकून ते छोटी झालेली आहे। तर सर तर नाहीच म्हणत होते की आपण चेंजेस करून घेऊ, पण मग ते पॉसिबल नव्हतं, त्यामुळे आम्ही असू दिलेत। आणि जे वरती आहेत तिथे सर्वज्ञ नाव टाकलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही ही बघू शकतात, ही पहिली स्टेप आहे, पहिली पायरी आहे देवघराची, ती जवळपास 4 इंचाची आहे। आणि त्यानंतर खालची सेकंड जी आहे ती 3 इंचाची आहे आणि परत नंतर तिसरी जी आहे ती 3 इंचाची आहे आणि खाली परत 4 इंच असेल एवढं तिथे जागा आहे। मस्त आपल्याला दिवा वगैरे, अगरबत्ती किंवा धूपदाणी वगैरे जर ठेवायची असेल तर त्याच्यासाठी। तर यांच्या लेंथ मी जरा वाढवून घेतल्या, कारण इनकेस पुढे जाऊन देवपूजा पण वाढू शकते आपली, किंवा मग कृष्णमूर्ती वगैरे माझं घ्यायचं चालू आहे विचार, किंवा विशेष बांधणी जर केले तर थोडी जागा हवी, त्यामुळे मी आधीच मोठी साईज घेतली, कारण मला देवघर खूप मोठं घ्यायचं होतं त्यामुळे। तर असं आहे, ह्या स्टेप तुम्ही बघू शकतात, एकदम व्यवस्थित आहे आणि व्यवस्थित सुटसुटीत मला देवपूजा पण ठेवता येते आणि जास्त काही कंजेस्टेड होत नाही तिथे। तुम्ही बघू शकता तिकडे साईडला मी कळस भरते आणि मध्ये विशेष वगैरे, भागवत गीता वगैरे हे सगळं ठेवते आणि भरपूर होऊन जातात, म्हणजे काही जास्त अडचण वगैरे येत नाही तिथे। तर ह्या ज्या आहेत त्या आम्ही पायऱ्या आहेत त्या पण आम्ही बनवूनच सांगितलं त्यांना की आम्हाला एवढ्या साईजच्या हव्यात। त्यांच्या रेडीमेड होत्या, पण त्या छोट्या छोट्या अशा एकाच साईजच्या होत्या। त्यानंतर हे जे आहे ते उपहार देण्यासाठी बनवून घेतलेलं आहे, ते सगळ्याच देवघरांना ते बनवलेलं असतात त्यांनी, पण आम्ही पण सांगितलं की थोडं मोठं बनवून द्या, जेणेकरून उपहाराचं ताट आपल्याला तिथे ठेवता येईल। त्यानंतर विडा अवसर असेल किंवा आपण फ्रूट्स वगैरे ठेवतो, कारण आपण देवांना महानुभव पंथ म्हणजे सकाळ संध्याकाळ आपण देवांना उपहार वगैरे देतो, फ्रूट्स वगैरे ठेवतो, किंवा काही बाहेरून आणलं असेल आपण तर तेही ठेवतो। त्यामुळे हे कसं छान वाटतं, सुटसुटीत वाटतं आणि छान वाटतं खूपच, त्यामुळे। त्यानंतर खाली असा एक ड्रॉवर आहे, त्याच्यामध्ये मी सगळं देवाचं साहित्य ठेवलेलं आहे, माझी पारायणाची पुस्तकं, धूप, अगरबत्ती, शोधणं म्हणतात हे, देवाला झोपवण्यासाठीचं कापड आहे, तिथे एक झाडू आहे देवघर साफ करण्यासाठी, अशा छोट्याशा ज्या गोष्टी आहेत, कापूर वगैरे, त्या मी वरती इथे ठेवल्या आहेत, हळदी कुंकवाचं। आणि खाली पण खूप मोठं ड्रॉवर आहे, त्याला खूप स्पेस आहे, भरपूर सामान मावेल असं आहे, पण सॉरी मी ऑर्गनाईज नाही केलेलं आहे ते, मी निवांत खूप छान ऑर्गनाईज करणार आहे, पण जरा त्याला वेळ मिळाला नाही, त्यामुळे मी तुम्हाला असंच दाखवते। तर खूप मोठी जागा आहे आणि तिथे भरपूर सामान मावतं। माझी तांबे पितळेची जेवढी देवघराला लागणारी भांडी आहेत, पूजेचं ताट, तांब्या वगैरे सगळं मी हे कापडाच्या पाठीमागे ठेवलेलं आहे। आणि इथे जे शोपीस असेल किंवा दिवाळीचं काही सामान असेल, लाईटिंग वगैरे, परत रांगोळीचे डब्बे, परत कापूस वगैरे एक्स्ट्राचा, परत ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या मी इथे ठेवलेल्या आहेत व्यवस्थित। देवाचे कापड वगैरे याच्यासाठी मला स्टोरेज बॉक्स वगैरे आणायचे आहेत, म्हणजे जेणेकरून त्याच्यात मी व्यवस्थित त्याच्यात ठेवू शकते असं। तर हे खूप मोठं आहे आणि तुम्ही बघू शकतात, याची पूर्ण जी लांबी आहे ती 6 फूट आहे आणि जी रुंदी आहे ती 3 फूट आहे।
2.5 फूट आहे. तर लांबी रुंदी अशी आहे. 6 बाय 2.5 जे आहे ते देवघर आहे आणि ते पूर्ण असं दिसतं, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहे. असं जे आहे ते पूर्ण आपलं देवघर आहे. खूप सुंदर आणि खूप छान आहे. व्हिडिओच्या शेवटी मी जे आहे तुम्हाला हे देणार आहे की हे फोटोज आम्ही कसे घेतलेत आणि कसं पूर्ण आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. शेवट जो मी तुम्हाला फोटो दिलेला आहे, तुम्हाला जर असं देवघर बनवायचं असेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि ते दाखवा. ज्यांच्याकडून तुम्ही बनवून घेणार असाल त्यांना ते तुम्हाला व्यवस्थित असं बनवून देतील. खूप छान आहे. आणि हे देवघर आम्ही नाशिकहून बनवलं आहे, मखमलाबाद रोडवरून. तर समर्थ फर्निचर्स असं त्या दुकानाचं नाव आहे. जर तुम्हाला कोणाला हवं असेल तर मी ॲड्रेस तसं कमेंटमध्ये देईल, जर तुम्ही नाशिकला राहणार असणार तर इथून बनवलेलं आहे. आणि हे देवघर आम्हाला टोटल 11,000त गेलेलं आहे. ते खूप पैसे म्हणत होते, 15,000 17,000 खूप ठिकाणी वेगवेगळ्या किमती होत्या. पण मी त्या बाबांना म्हटलं की आम्हाला असं हवं आहे, एवढं हवं आहे. तर ते बोलले की 11,000त होईल. तर हे देवघर आम्ही 11,000त बनवून घेतलेले आहे दसऱ्यामध्ये. तर खूप छान आहे. तुम्हालाही बनवायचं असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला ॲड्रेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी देईल. आणि अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाले असतील. जर काही राहिलं असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्की उत्तर देईल. चला तर मग भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.